मंदिरातील एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येतो. तो व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसतो. कारण काही दिवसांपूर्वी तलावात सापडलेला एक मृतदेह आणि हा सीसीटीव्ही व्हिडिओ यांच्यातलं कनेक्शन शोधण्याचं कठीण काम पोलिसांसमोर आलेलं असतं. कारण ज्या तरुणीचा मृतदेह तलावात सापडलेला असतो तीच तरुणी निर्वस्त्र अवस्थेत सीसीटीव्हीत आढळून येते. पाहुयात नेमकी ही धक्कादायक घटना आहे तरी काय. हैदराबाद मध्ये राहणारी सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी तेजस्विनी हिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पीरजादीगुडा तलावात सापडला होता. सुरुवातीला 25 वर्षाच्या तेजस्विनीने आत्महत्या केल्याचं वाटत होतं. कारण तिच्या अंगावर ना कोणत्या खुणा होत्या ना संशयास्पद काही वाटत होतं. त्यामुळे तिने तलावात उडी मारून जीवन संपवलं अशी सरळ केस आहे असंच पोलिसांना वाटलं. अनेकांनाही तसंच वाटलं होतं. पण आता या प्रकरणात नवा खुलासा झालेला आहे. मंदिरातील एका सीसीटीव्ही फुटेजने सर्वांची झोप उडवली. मध्यरात्री तेजस्विनी नग्नावस्थेत एका मंदिरात जाताना दिसते. रस्त्याने ती धावत मंदिरात पोहोचते आणि मंदिरातून मूर्ती घेऊन तिने तलावात उडी मारल्याचं समोर आले. पोलिसांनी आता या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. कोणत्या कारणांमुळे तेजस्विनीने हे टोकाचं पाऊल उचललं याचा छडा लावण्याचा प्रयत्न आता पोलीस करतायत. मंदिरातून तिने अन्नम्मा वारू या देवाची मूर्ती उचलली. त्यानंतर ती तलावाच्या दिशेने गेली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तेजस्विनी मूर्ती घेऊन तलावाकडे गेली आणि तिने उडी मारून आत्महत्या केली. तेजस्विनी नग्नावस्थेत मंदिरात जाताना दिसते. मंदिरात जाऊन मूर्ती घेताना दिसते. तलावाच्या दिशेने जातानाही दिसते. पण मूर्ती घेऊन तिने तलावात उडी मारल्याचा सीसीटीव्ही फुटेज नाहीये. त्यामुळे ती मूर्ती गेली कुठे असाही प्रश्न आता पोलिसांसमोर आहे. पोलीस या तलावात मूर्तीचा शोध घेत आहेत. आता ही मूर्ती तलावात आहे की तलावाच्या दिशेने जाताना भलतंच काही घडले याचा तपास पोलिसांना करायचा आहे. मूर्ती मिळाली तर या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार असल्याचंही बोललं जाते. त्यानंतर पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टीही समोर आल्यात. तेजस्विनी ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्याचं भाडं रोजचं 3,500 रुपये ती भरत होती. हिशोब केला तर 1 लाखांहून अधिक रक्कम रूमच्या भाड्यासाठी ती देत होती. ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती त्याच्या वरच्या मजल्यावर लॉज होता. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं येणं जाणं सुरू होतं अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या अपार्टमेंटची कसून चौकशी केली असून आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जाते. तेजस्विनीच्या खाजगी आयुष्यापासून ते तिच्या आर्थिक व्यवहारापर्यंतच्या सर्व गोष्टींची चौकशी करून पुढील निष्कर्ष पोलीस काढणार आहेत. तसेच तेजस्विनीची आई अरुणा यांचीही चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. आता तेजस्विनीला कोणता मानसिक आजार होता का, ती अचानक अशी का वागली, तिने जर आत्महत्या केली असेल तर ती मूर्ती घेऊन मंदिरात नग्नावस्थेत जाऊन तिने आत्महत्या का केली असे असंख्य प्रश्न पोलिसांसमोर आहेत. मात्र फिल्मी स्टाईल वाटणाऱ्या या केसचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आता हैदराबाद पोलिसांसमोर आहे. आता या प्रकरणात कोणता खुलासा होतो, काही यामागे घातपात आहे का, की ही आत्महत्या आहे आणि आत्महत्या आहे तर अशा पद्धतीने का, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. एकूणच ही दुर्दैवी घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.